शिंदे गटात नक्कीच धाकधूक वाढलेली असेल. मित्र हो, शिवसेनेमध्ये उभी फूट पडून आता जवळपास 4 वर्ष पूर्ण होत आहेत, पण अजूनही शिवसेना कोणाची या प्रश्नाचं अधिकृत न्यायालयीन उत्तर मिळत नाही. अर्थात खरी शिवसेना कोणाची आणि नकली शिवसेना कोणाची याची उत्तरं शोधायची आम्हाला आपल्याला अजिबात गरज नाही, कारण या देशातल्या प्रत्येकाला माहित आहे की खरी शिवसेना कोणाची आहे. ज्या वेळेला बघा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, सुरत मार्गे गुवाहाटी आणि पुन्हा गोवा मार्गे मुंबई हा सगळा प्रवास कसा झाला हे आपण पाहिलेला आहे, तुम्ही पाहिलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शिवसेना फुटीचं आणि अपात्रतेचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. आमदारांच्या अपात्रतेच्या विषयाला तर आता तसा काही अर्थही उरलेला नाही, कारण आता नव्यानं निवडणूक झाली, पुन्हा दुसरं सरकार आलं. पण शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण कुणाचा याचा तरी निकाल येणं अपेक्षित होतं. पण तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीखच. महाराष्ट्र फक्त वाटच पाहतोय हो या निकालाची. प्रचंड लांबला आहे हा निकाल. अगदी सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा म्हटलं होतं की हे प्रकरण लवकर संपवायचं आहे, पण त्यानंतर सुद्धा मिळाली ती फक्त तारीख. या तारीख पे तारीखमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा आणि अगदी जाहीरपणे नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नसल्यामुळे जनतेत सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बदलत गेले, परंतु या प्रकरणाची परिस्थिती जराशीही बदलली नाही. पण मित्र हा सगळा इतिहास झाला. प्रचंड निराशेची पार्श्वभूमी असली तरी आता पुन्हा एकदा या नव्या आशेचा किरण दिसू लागलेला आहे. पुढच्या सुनावणीची तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे. यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. शिवसेनेचं प्रकरण अगदी कालच्या गुरुवारी न्यायालयाच्या कार्यतालिकेमध्ये सूचीबद्ध सुद्धा करण्यात आलेलं होतं, पण तरीही या दिवशी सुद्धा सुनावणी झाली नाही. आता न्यायालयानं एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे. या आठवड्यात होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे, त्यामुळं सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे. आता शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरण अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यावर आलेलं आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल ही तारीख आता देण्यात आलेली आहे. अर्थातच त्यामुळं सगळ्यांचंच लक्ष या तारखेकडे लागलेलं आहे. स्वाभाविक आहे ते. या तारखेला तरी आता सुनावणी होते की पुन्हा नवी तारीख दिली जाते हे मात्र पाहावं लागेल. परंतु हे प्रकरण अंतिम टप्प्यात आलेलं असल्यामुळं आणि सुनावणीची तारीख ही आता निश्चित झाल्यामुळं शिंदे गटात नक्कीच धाकधूक वाढलेली असेल. या सुनावणीमध्ये शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणावर निर्णय होईल अशी शक्यता तरी व्यक्त होत आहे. वाट पाहूया 29 एप्रिलची. मित्र हो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.